गणेशोत्सवानंतर एल्फिन्स्टन पूल पाडला जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होतीये। 10 सप्टेंबर रोजी हा पूल पाडायला सुरुवात होणार आहे। ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल मागील अनेक काळापासून चर्चेत आहे। स्थानिकांच्या विरोधामुळे या पुलाचं पाडकाम थांबवण्यात आलं होतं। मात्र आता गणेशोत्सवानंतर हा एल्फिन्स्टन पूल पाडला जाणार असल्याची ही माहिती सूत्रांकडून प्राप्त होतीये। येत्या 10 सप्टेंबर रोजी हा पूल पाडायला सुरुवात होईल असं देखील सूत्रांकडून समजतंय। खरं तर हा ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल मागील अनेक काळापासून चर्चेत आहे। स्थानिकांच्या विरोधामुळे या पुलाचं पाडकाम थांबवण्यात आलं होतं। मात्र आता गणेशोत्सवानंतर अर्थातच 10 सप्टेंबर पासून हा पूल पाडायला सुरुवात होणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय। गेल्या अनेक महिन्यांपासून खरं तर हा ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल चर्चेत आहे। स्थानिकांच्या विरोधामुळे या पुलाचं पाडकाम थांबवण्यात आलं होतं। मात्र आता अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होतीये की गणेशोत्सवानंतर हा एल्फिन्स्टन पूल पाडला जाणार आहे। अर्थातच 10 सप्टेंबर पासून या पुलाचं पाडकाम सुरू होईल अशी सूत्रांकडून माहिती मिळतीये। अनेक काळापासून खरं तर हा चर्चेचा विषय होता। या संदर्भातच अधिक आपण जाणून घेणार आहोत। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री, अनेक काळापासून हा चर्चेचा विषय ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल, ज्या पुलाच्या पाडकामाला स्थानिकांचा विरोध होता, परंतु अशी माहिती आता सूत्रांकडून समजतीये की येत्या गणेशोत्सवानंतर अर्थातच 10 सप्टेंबर पासून हा पूल पाडायला सुरुवात होणार आहे असं सूत्रांकडून समजतंय। नक्कीच आपण जर बघितलं तर एल्फिन्स्टन पूल हा मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे। या आजूबाजूच्या लोकांचे जे नागरिक आहेत त्यांचा यावर आक्षेप होता। याचं महत्त्वाचं कारण वाहतूक नियंत्रण तुम्ही कसं करणार अशा पद्धतीचा प्रश्न देखील त्यांना पडलेला होता। याचबरोबर पुनर्वसनाचा, त्या आवाजाचा, पूल पाडण्याचा ह्याचा त्रास होणार आम्हाला अशा पद्धतीच्या हरकती देखील त्यांनी नोंदवलेल्या होत्या। त्यानंतर MMRDA आणि वाहतूक पोलिसांनी मिळून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता जी माहिती मिळते ती सूत्रांची माहिती अशी आहे की 10 तारखेपासून या पुलाला तोडकामाचं जे काम आहे ते सुरुवात होणार आहे। मुळात म्हणजे हा पूल जो आहे हा ब्रिटिशकालीन पूल आहे, प्रचंड जुना पूल आहे। एल्फिन्स्टन या नावावरूनच आपण एकंदरीत अंदाज घेऊ शकतो की हा ब्रिटिशकालीन 125 वर्ष जुना असा पूल आहे। सगळ्यांचंच मुंबईतलं महत्त्वाचं असं हे ठिकाण आहे, आठवणीतलं ठिकाण आहे आणि आता हाच पूल जुना झाल्याने, जीर्ण झाल्याने पाडणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळालेली आहे आणि गणेश उत्सवानंतर हा पूल पाडणार आहेत, म्हणजे जेणेकरून वाहतुकीला कुठलाही त्रास होऊ नये याचं देखील नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। याचं डायव्हर्जन नेमकं कसं असेल ह्याची माहिती अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाही। मात्र येत्या काही दिवसात याची देखील माहिती मिळेल की नेमकं याचं डायव्हर्जन कसं असेल। साधारण सध्या उद्या खरं तर या वाहतूक प्रश्न या संदर्भात एक पत्रकार परिषद होणार असल्याची देखील माहिती आहे। कारण गणेश उत्सव जो आहे तो तोंडावर आलेला आहे आणि या गणेश उत्सव मध्ये नेमकं वाहतूक नियोजन कसं असणार आहे या संदर्भात उद्या एक पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती आहे आणि त्यानंतर 10 तारखेला हा पूल पाडणार आहेत। त्यामुळे त्याच्यानंतर नेमकं डायव्हर्जन कसं असेल, कशा पद्धतीचं याचं नियोजन असेल ही माहिती मिळेल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी लोकशाहीशी बोलताना दिलेली पाहायला मिळते सध्या तरी। जी, निश्चित भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।